आम्ही कुठे जाऊन राहणार आहे? एवढा पब्लिक तुम्हाला दिसतंय ना की आम्ही महिला का उतरलो रस्त्यावर? या कारणानेच उतरलोय ना की बाबा ह्या महेंद्र कल्याणकरला अक्कल दे. गेट वेल सून. आजारी आहे का तो? मानसिक रुग्ण असणार तो. त्याला तर कळत नाही बाबा हा व्हीलर काहीच करत नाही असं त्याला वाटतंय. तो एवढा करत असताना तरी पण तो आम्हाला रस्त्यावर काढतोय. हे सीओ पण आहेत, त्यांना अधिकार का दिलाय? तर लोकांचं कल्याण करायला ना. हे कल्याण कुठे वाटोळं करतायत. कल्याणकर आडनाव आहे त्यांचं, पण हे पूर्ण जनतेचं वाटोळं करायला आलेले असं दिसण्यात आलं. ही जी स्वप्न आम्ही बघितलेली आहे, स्वप्नाचा त्याने पूर्ण चुरा करून टाकलेला आहे. अक्षरशः घरात आमच्या दुखवट्यासारखं झालेलं आहे. कल्याणकर यांच्यावर निषेध करणारच ना की आम्हाला हे नको आहेत, त्यांनाच बदलून टाका. आमचे बिल्डर बदलण्यापेक्षा त्यांना बदलून टाका. आम्हाला ते कशाला पाहिजे? 1500 रुपयाची खरंच गरज नाहीये, पण आमचं घर आज अक्षरशः रस्त्यावर सगळी लोक आलेली आहेत. खूप कळकळीची विनंती आहे देवा भाऊ तुम्हाला की तुम्ही ह्या जातीने लक्ष द्या. एवढंच तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जर हे असे मनमानी सीओ करत असतील तर आम्ही ह्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन वरती पूर्णपणे आम्ही बहिष्कार टाकणार आहे. मी एवढी बाई आहे, मी घरकाम करतो, घरकाम करून माझी आहे. तर मग आता आम्ही दुखवट्यामुळे कुठे कामाला पण 3 दिवस जात नाहीत. मग आपण काय करणार? खाणार काय? ते कल्याणकर आम्हाला खायला देणार आहेत काय? या लोकांचा सर्वांचं नाव कल्याणकर. हाव हाव कल्याणकर. हाव हाव. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. वरळीतील जनता कॉलनीत लोकशाहीवरच घाला घालण्याचा गंभीर आरोप होत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सागर दर्शन मधील 250 कुटुंबांसह चैतन्य साई जनता कॉलनी SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या तब्बल 2054 झोपडपट्टी धारकांवर अन्यायकारक आणि बेकायदेशीर कलम 13(2) लावून त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या जुलमी निर्णयाविरोधात संतप्त झालेल्या जवळपास 10,000 रहिवाशांनी आगामी निवडणुकीत मतदानावर जाहीर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. हा संघर्ष आता केवळ घरांचा नाही तर लोकांच्या हक्काचा बनलाय. मात्र लोक आजकाल बिल्डरला दोष देतात, पण हा जो बिल्डर याला लोकांनी पाठिंबा दिलाय. आपण पाहतोय माझ्या पाठीमागे बॅनर लागलाय. या बॅनरवर लिहिलंय लोकशाहीची हत्या आणि त्यावर अजूनही असा मजकूर आहे की मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. तर काय आहे हे संपूर्ण प्रकरण आपण जाणून घेऊया स्थानिकांच्या माध्यमातून. तर मला सांगा नक्की हे प्रकरण काय आहे? मी शेखर पालव, वरळी आदर्शनगर सागर दर्शन गृहनिर्माण संस्था आहे. मी इथला स्थानिक आहे आणि या संस्थेचा मी सचिव आहे. तुम्ही आमच्या पाठीमागे एक बॅनर बघत असाल की लोकशाहीची हत्या, आणि इथल्या रहिवाशांनी यावर्षी मतदानावर बहिष्कार घातलाय. याचं कारण तुम्हाला सांगतो की ही जी समूह आमची संस्था आहे ती 1996 पासून आम्ही प्रयत्न करतोय की आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळावं. ही SRA अंतर्गत आमची रजिस्टर सोसायटी आहे. 1996 साली इथे दादलानी नावाचे डेव्हलपर होते. ते 2007 पर्यंत होते. त्यानंतर 2007 ते 2020 ओमकार डेव्हलपर्स म्हणून होते, बाबूलालजी वर्मा. या दोन्ही डेव्हलपरनी मिळून इथे कोणतंही कार्य केलं नाही, कुठलंही डेव्हलपमेंट केलं नाही. उलट आमचे काही जे जुने रहिवासी होते त्यांना घराबाहेर काढलं गेलं, त्यांना भाडं देखील देत नव्हतं कोणी. अशा परिस्थितीमध्ये 2020 मध्ये सरकार ग्रुप, चिंतार आणि चिंतपूर्णे रिअल्टर्स LLP यांनी आमचा हा अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प हाती घेतला. आणि त्यांनी हाती घेतल्यावर ते नुसतं प्रकल्प घेऊन थांबले नाहीत, तर त्यांनी सगळ्या ज्या काही परवानग्या लागतात शासनाच्या, सेंट्रलच्या, स्टेटच्या, सर्व परवानग्या त्यांनी मिळवल्या. त्यामुळेच आम्हाला SRAनी मे 2023 मध्ये हा LOI दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा LOI आहे. हा LOI आहे मे 2023 मध्ये SRAनी आम्हाला दिला. LOI म्हणजे काय ते जरा स्पष्ट सांगा. LOI म्हणजे साधारण एक रूपरेषा असते की तुम्हाला जर डेव्हलपमेंट करताना काही तुम्हाला परवानग्या पुढे जाऊन लागणार आहेत, त्याच्यामध्ये काही कंप्लायन्सेस आपल्याला कराव्या लागतात. त्या कंप्लायन्सेस पूर्ण केल्यानंतर आपल्याला IOA दिला जातो SRA कडनं. तो आम्हाला IOA 25 जुलै 2024 मध्ये दिला गेला आहे.
हा तुम्ही पाहू शकता. हे SRA चे डॉक्युमेंट्स आहेत. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. तर IOA म्हणजे काय? IOA म्हणजे काय? IOA म्हणजे IOA मध्ये देखील LOI चे कंप्लायन्सेस कंप्लीट झाल्यानंतर IOA दिला जातो. IOA दिल्यानंतर आपण आपली पूर्ण जी घरं आहेत, राहती घरं, ती आपण खाली करून डेव्हलपरच्या ताब्यात देऊ शकतो. त्याच्यामध्ये पण काही कंप्लायन्सेस असतात, त्या देखील कंप्लीट कराव्या लागतात. त्या कंप्लीट केल्यानंतर आपल्याला CC मिळते बांधकाम करण्याची. ही CC देखील आम्हाला SRA ने दिलेली आहे 22 ऑक्टोबर 2024 रोजी. तुम्ही पाहू शकता, ही CC आहे बांधकाम करण्याची. या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर आमच्या इथे 12 डिसेंबर 2024 रोजी बांधकामाला सुरुवात झाली. जे आमचे 250 कुटुंब 1996 पासून 2024 पर्यंत जे आम्ही वाट बघत होतो की आमचं डेव्हलपमेंट कधी होणार, त्याला शुभमुहूर्त हा 12 डिसेंबर 2024 रोजी सर्व आम्हाला परवानग्या मिळाल्यामुळे आम्ही बांधकामाला सुरुवात केली. असं असताना ही एक नोटीस येते. आपले जे SRA चे CEO आहेत त्या साहेबांनी, महेंद्र कल्याणकर साहेब आहेत, त्यांनी एक नोटीस आम्हाला जारी केली 13/2 ची. आता 13/2 म्हणजे काय असतं की जर का विकासक अनेक वर्ष प्रकल्प रखडवून ठेवत असेल, विकासक रहिवाशांना भाडं देत नसेल, याबाबत जेव्हा आम्ही तक्रार करतो SRA कडे जाऊन की हा विकासक काम करत नाहीये, तर याला तुम्ही हटवा आणि नवीन डेव्हलपरला. पण असं काही नसताना, आमचं अगदी युद्ध पातळीवर काम सुरू असताना, फक्त 10 महिन्यामध्ये आमचं प्लीन पर्यंत काम झालेलं असताना देखील SRA ला असं का वाटलं की हा डेव्हलपर इथून काढावा? हाच मोठा आमच्यावर अन्याय झालेला आहे. आमची तर विकासकांच्या विरोधात एकही तक्रार नाहीये. आमचं जे स्वप्न आहे ते आम्ही बघतोय की एका 1.5 ते 2 वर्षात आम्ही आमच्या हक्काच्या घरात जाऊ. जे अनेक वर्षापासूनचं आमचं स्वप्न आहे ते आज पूर्णत्वास जात असताना SRAच्या अधिकाऱ्यांना असं काय वाटलं की हा विकासकाला इथून हटवलं पाहिजे. याच निषेधार्थ सर्व रहिवाशांनी या वर्षी मतदान करायचा नाही असा पवित्रा घेतला आहे. आता 6 ऑक्टोबर 2025 मध्ये आम्हाला पहिली नोटीस आली. पहिल्या नोटीस प्रमाणे आम्ही सुनावणीला गेलो. कमिटी होती, आमचे डेव्हलपर होते, आम्हाला दिवसभर बसवून ठेवलं, परंतु आमची सुनावणी घेतली नाही. त्यानंतर नोव्हेंबर मध्ये एक नोटीस आली, त्या देखील आम्ही सुनावणीला गेलो, दिवसभर बसवून ठेवलं, आमची सुनावणी घेतली नाही. आता तिसरी सुनावणी आमची 24 तारखेला आहे या डिसेंबरच्या. तर आम्ही सर्व त्या सुनावणी करता सर्व रहिवासी जाणार आहोत आणि आम्हाला हेच पाहायचं आहे की असं कोणता गुन्हा घडला आमच्या डेव्हलपर कडून किंवा आमच्या रहिवाशांकडून की ते आमच्या डेव्हलपरला आमचा पूर्ण पाठिंबा असताना देखील काढायला निघाले. यामागे नक्की काय कारण आहेत हे आता समोर येणे फार गरजेचं आहे. कारण आज आम्ही 250 कुटुंब अनेक वर्षापासून आमच्या स्वप्नाचं घर आम्हाला लवकरच मिळेल या प्रतीक्षेत होतो. 2024 पासून तर आता 250 कुटुंब हे घराबाहेर आहेत, कारण आमचं प्रत्यक्षात बिल्डिंगचं काम सुरू आहे. अशा परिस्थितीत अचानक जर अशा नोटीस येऊन आमचं काम जाणीवपूर्वक बंद पाडलं जात असेल तर आम्ही 250 कुटुंबांनी कुठे जायचं? आमचं पुढे काय होणार? आज आम्ही जेव्हापासून ही नोटीस निघाली आहे सगळे रहिवासी आम्ही घाबरलेलो आहोत. आम्हाला आता आमच्या मुलं बाळांचं सर्वांनाच इकडे म्हणजे अशी परिस्थिती की एखाद्याच्या घरात एखादं कोणतरी वारल्यानंतर जशी भयान शांतता पसरली असं सगळ्यांच्या इथे स्थिती झालेली आहे की जर या सिच्युएशनला येऊन जर प्रकल्प पुढे गेला नाही तर आमचं काय होणार? आम्ही रस्त्यावर येणार. म्हणूनच आम्ही हा सर्वांनी
रहिवाशांनी मिळून निर्णय घेतलाय की आम्ही यावर्षी मतदान करणार नाही आहोत. जर हा प्रकल्प जर स्थगित झाला तर जे 250 कुटुंब आहे ते कुटुंब पुढे करणार काय, त्यांचं धोरण काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया. इथे महिला आहेत, महिलांच्या शब्दातून आपण त्या प्रकरणाबाबतीत जाणून घेऊया. ते त्यांचे उद्दिष्ट काय आहे, ते काय सांगणार आहेत आपण जाणून घेऊ. आम्ही जे राहणार तुम्ही बोलता रस्त्यावर आम्ही राहायला लागेल, आम्हाला राहतच घर जर आम्हाला भेटत नसेल तर आम्ही कुठे राहणार? कारण आमची सगळी जागा तुटलेली आहे. मग आता भाडा पण नाही देणार, बिल्डर तुम्ही चेंज करताय, त्या बिल्डरला तुम्ही हटवायला बघताय, मग आम्हाला देणार बघणार कोण? का त्याच्या घरी जाऊन राहायचं, आम्ही त्याच्या बंगल्यावर राहायचं का? एवढे 250 कुटुंब आहे, 2054 खोल्या आहेत, त्या जाणार कुठे? या माणसाने आम्हाला रस्त्यावर आणून ठेवलेलं आहे. कोण? महेंद्र कल्याणकर आहे, तो सीव्हीओ आहे ना तो. त्याला विचारा आम्ही राहणार कुठे, हा पब्लिक जाणार कुठे? गोर गरीब आहेत माणसं, त्याला कळत नाही की बाबा लेडीज एवढ्याच रस्त्यावर उतरलेल्या आहेत. का उतरल्या? त्यांच्या घराचा प्रश्न आहे ना. त्या माणसाकडे जरा तुम्ही आता लक्ष द्या. तुम्ही पत्रकार आहात, तुमच्या थ्रू त्याला सांगा, समजावा. वेळ लागला असेल तर त्याला जागे करा. त्या आम्ही कुठे जाऊन राहणार आहे? एवढा पब्लिक तुम्हाला दिसतंय ना की आम्ही महिला का उतरलोय रस्त्यावर? या कारणानेच उतरलोय ना की बाबा ह्या महेंद्र कल्याणकरला अक्कल दे. गेट वेल सून. आजारी आहे का तो? मानसिक रुग्ण असणार तो. त्याला तर कळत नाही बाबा, हा बिल्डर काहीच करत नाही असं त्याला वाटतंय. तो एवढा करत असताना तरी पण तो आम्हाला रस्त्यावर काढतोय. आणि आम्हाला आकाश साहेबांसारखाच बिल्डर हवाय, दुसरा कोणी नको आहे. जर त्यांना हे नाही दिला प्रोजेक्ट, आम्ही दुसरा कोणालाही देणार नाही. आंदोलन करणार. आम्ही आंदोलन करणार आणि आम्ही आमचे स्वतःला पेटून घेणार जर अगर आमचा प्रोजेक्ट थांबवला तर. आम्हाला गरज नाही राहिला, आम्हाला रस्त्यावर राहणार. आम्हाला ना आमचा प्रोजेक्ट झाला ना, आम्ही आमच्या थांब्यात जागेवर उभेच आहे. आम्ही सगळं पहिला आम्ही काय करू ते मग त्याला समजायला पाहिजे. तिकडे त्याच्या दारात सगळे महिला तिकडे जाऊन उभे राहणार. वोटिंग तर देणारच नाहीये. सगळ्या महिला त्यासाठी उतरलेले आहेत. काय पण आहे ना, अधिकार जो दिलाय, जे सीओ कोण आहेत त्यांना अधिकार का दिलाय? तर लोकांचं कल्याण करायला ना. हे कल्याण कुठे वाटोळं करतायत. कल्याणकर आडनाव आहे त्यांचं, पण हे पूर्ण जनतेचं वाटोळं करायला आलेले असं दिसण्यात आलं. ही जी स्वप्न आम्ही बघितलेली आहे, स्वप्नाचा त्यांनी पूर्ण चुरा करून टाकलेला आहे. अक्षरशः घरात आमच्या दुखवट्यासारखं झालेलं आहे. घरात कोणाच्या अन्न शिजत नाही. कारण लोक करणार काय? आता जे बेघर केले 250 लोकांना, आणि हा जे आम्हाला 3 दिवसापूर्वी कळलं त्यापर्यंत लोक सगळी बाहेर उतरलेली आहेत. पूर्ण वरळीकर आमचा जो पूर्ण परिसर आहे अक्षरशः दुखवटा आमच्याकडे पसरला, आणि या एका व्यक्तीमुळे भीतीचं वातावरण झालेलं आहे. अक्षरशः लोक घाबरून हे झालेले आहेत. माणसाला वेडेपणा आलेला आहे. तो कल्याणकर कोण आहे बाबा? काय तुला कोणी एवढा दबाव टाकलेला आहे की आम्हाला तू रस्त्यावर काढायला निघालाय? ह्याच्यामध्ये जर कोणाचं काय वाईट घटना घडली घरामध्ये तर जबाबदार फक्त एकच व्यक्तीला आम्ही धरणार. कारण का लोकांना खूप टेन्शन घेतलेलं आहे. खूप कल्याणकरच होणार दोषी. एवढ्या जणांना मी एवढी बाई आहे, मी घरकाम करतो, घरकाम करून माझी आहे. तर मग आता आम्ही दुखवट्यामुळे कुठे कामाला पण 3 दिवस जात नाहीत. मग आपण काय करणार? खाणार काय? ते कल्याणकर आम्हाला खायला देणार आहेत काय? आमचे एवढे गुप्ता सर एवढे चांगले आहेत की आम्हाला काही असेल, डॉक्टर असेल, कोणता कॅबिन चालली असेल, तो कोणतं घर कोसळलं असेल, सगळ्याला सपोर्ट करतात. आणि आम्ही त्याला सोडणार नाही. आम्ही त्यालाच प्रोजेक्ट देणार. आम्हाला तोच प्रोजेक्ट वाला पाहिजे. आम्हाला दुसरा बिल्डर कोणाच नको आहे. आम्हाला तेच पाहिजे. आमच्या देवाभाऊंकडे एवढाच मागणं आहे की आम्हाला आमचं घर द्या, बस, बाकी काही नको. आम्हाला हात जोडून विनंती आहे, देवाभाऊ तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा प्रोजेक्ट कडे अगदी जातीने लक्ष द्या. कारण हा अन्याय झालाय, लोकांना वरळीकरांवर अन्याय झालेला आहे. तर तुम्ही जातीने लक्ष द्या, स्वतः या. आम्हाला पण अभिमान वाटेल, कारण आम्ही तुम्हाला टीव्हीवर बघतोय. खूप अभिमान वाटतो की असे भाऊ पाहिजेत. आणि हे भाऊ आता बहिणी तुम्ही मानल्या, ते बहिणीच्या पाठी अक्षरशः कुऱ्हाड मारतोय हा मनुष्य कोण आहे तो. तुम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष द्या. कळकळीची तुम्हाला विनंती आहे. 1500 रुपये देऊ नका, पण आमच्या घराला घर पण द्या. एवढंच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. 1500 रुपयाची खरंच गरज नाहीये, पण आमचं घर अक्षरशः रस्त्यावर सगळी लोक आलेली आहेत. खूप कळकळीची विनंती आहे देवा भाऊ तुम्हाला की तुम्ही हा जातीने लक्ष द्या. एवढंच तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मला सांगा, जे आता जे बिल्डर आहेत त्यांच्या कामावर तुम्ही किती खुश होतात? मला काय सांगाल त्यांच्या बाबतीत?
जे सरकार ग्रुप म्हणून आमच्याकडे आले डेव्हलपर खूप चांगले आहेत. म्हणजे आम्हाला एक म्हणजे त्यांचा कुटुंब प्रमुख म्हणून आधार आहे. सगळीकडे जातीने लक्ष देतात. आमच्या शेजारी एक घर पडलं अचानक पावसाळ्यात, त्यांनी स्वतः येऊन एवढा भर पावसाळ्यात त्यांनी सगळं हमी घेतलं आणि घर उभं केलं. कॅबिन खाली येत होत्या, स्वतः त्यांनी करून दिला. म्हणजे एवढं बारीक सारीक लक्ष देतात. सगळे सण साजरे केले जातात. दिवाळी आम्ही कधी एवढी मोठी बघितली नव्हती, एवढी त्यांनी साजरी केली. आणि हे जे त्यांच्याबद्दल कोणी वाईट बोलूच नाही. देवा भाऊ तुम्हाला परत विनंती करते, तुम्ही त्यांच्याकडे स्वतः डेव्हलपर आहे त्यांच्याशी बोलून घ्या. खूप व्यक्ती चांगले आहेत, कारण एवढ्या लोकांना त्यांनी सगळ्यांना आधार दिलेला आहे. तुम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या आधारात, पण हे आमच्या वरळीकरांच्या आधार झालेले आहेत. त्यासाठी तुम्ही लक्ष द्या, जातीने लक्ष द्या, एवढीच कळकळ बहिणीची तुम्हाला विनंती आहे. बस. हे स्वतः टेक्निकल एवढे साऊंड माणूस आहेत की आमचा हा जो प्रकल्प आहे ना त्याच्यामध्ये बिल्डिंग होणे शक्य नव्हते अगोदर. मग त्याच्यामध्ये त्यांनी खूप स्टडी केली. बाजूचा जो सर्वे नंबर होता तो कुठपर्यंत जातो तो सगळा स्टडी करून त्यापर्यंत तो एरिया ऍड केला. कारण जो बिल्डिंगला सराउंडिंग जो 13 फुटाचा एक रस्ता लागतो सेफ्टीसाठी, तो पहिल्यामध्ये बसत नव्हता. मग प्रत्येक बिल्डर जो आहे तो फक्त जागा अडवून ठेवत होता आणि सगळं त्याच्यावर तिकडे थांबत होता. तर त्याने तिथे खूप खर्च केला सगळं. त्याप्रमाणे तो सगळं परमिशन्स त्या घेतात. त्याप्रमाणे बाजूला जो सर्वे नंबर होता त्याच्या पाठीमागे जो वेगळी सोसायटी होती त्यानंतर त्याला मर्ज करून त्याने पूर्ण प्रकल्प त्याने मार्गी लावला. सर बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. तर हा जो पुनर्विकासाचा जो प्रकल्प आहे याचे जे डेव्हलपर्स जे होते ते डेव्हलपर देखील हे साई चैतन्य जनता कॉलनीचं आहे. तर यांना देखील सेम त्याच दिवशी नोटीस देण्यात आली. त्यावर नागरिकांनी तीव्र प्रतिसाद दिला आणि आता देखील नागरिकांच्या मनात प्रश्न खूप उपस्थित आहेत. तर आपण जाणून घेऊया नागरिकांचे काय प्रश्न आहेत. मी शेखर गणपत कीर, चैतन्य साई सोसायटीचा मुख्य प्रवर्तक. आमच्या ह्या झोपडपट्टीमध्ये जी सोसायटी आहे त्याचे 2054 सभासद आहेत. गेले अनेक दशकं आम्ही ह्या पुनर्विकासाच्या च्यामध्ये आहोत. परंतु आता उद्यालाच 23/12/2025 रोजी SRA चे CO जे आहेत त्याने आम्हाला 13/2 नोटीस पाठवली आहे आणि त्याची उद्या हिअरिंग आहे. वास्तविक पाहता की हे आम्हाला 13/2 कायदा लागूच पडत नाही. कारण असं आहे की ह्या आमच्या माहितीप्रमाणे एकतर आमच्या सोसायटीचे किंवा सभासदांच्या त्यांच्याकडे SRA कडे तक्रारी गेल्या पाहिजेत, किंवा एखादं भाडं रखडलं गेलं असेल तर, किंवा जो कालावधी असतो दिलेला विकासकांनी त्या कालावधीमध्ये जर त्यांनी काम गेलं नसेल तर 13/2 कारवाई व्हायला पाहिजे. परंतु मुळात आम्ही ह्याच्यामध्ये नियमाने बसतच नाहीये. मग 13/2 कारवाई का? प्रश्न असा आहे की आम्ही ज्या टायमाला हे सागर दर्शनचं काम पाहिलं, जे बाजूला सागर दर्शनचं काम चालू आहे, त्यावेळेस आम्हाला दिसून आलं की बरेच वर्ष रखडलेला प्रोजेक्ट बरंचसं आकाशी गुप्ता सरकार ग्रुपने पुढे आणलं गेलं होतं. म्हणून आमची समिती जी आहे पूर्णपणे ती समिती आम्ही त्या आकाश गुप्ता सरांबरोबर बसलो गेलो आणि आम्ही सांगितलं की जसं तुम्ही सागर दर्शनचं काम गेलं आहे तसं आमचं सुद्धा काम करा. ते केलं असताना पहिल्यांदा आम्ही 2022ला जनरल सभा घेतली 2054 सभासदांची. त्या जनरल सभेमध्ये सर्वप्रथम आम्ही आकाशी गुप्ता यांना नियुक्ती केली गेली. ही नियुक्ती केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही त्यांना जवळजवळ 90 ते 95% कन्सर्न दिलं गेलं की पूर्णपणे ह्या लोकांची सहमती तुम्हाला डेव्हलप करायला आहे. एकाच दिवशी एकाच तारखेला तिन्ही लोकांना सेम 13/2 कारवाई. हा कुठचा न्याय? म्हणजे त्यांना एखादं स्वप्न पडलं आणि ठरलं गेलं की ना आकाश गुप्ताला आपण टार्गेट करायचं, उद्या सकाळी उठून ताबडतोब त्याने 13/2 कारवाई केली. म्हणजे एकंदरीत ह्या इथे 500 मीटर मध्ये अजून 3-4 प्रोजेक्ट आहेत. एक महाकाली नगर आहे, दुसरा आहे गोलफादेवी आणि हिराशिकवाडी. गेली 15 ते 20 वर्ष हे प्रोजेक्ट रखडले गेलेले आहेत. 12-15 वर्ष ह्या लोकांना भाडं दिलं गेलेलं नाही विकासकांनी. तिथले स्थानिक लोक वरचे वर SRA ला जाऊन त्यांना सांगतात की तुम्ही 13/2 कारवाई करा. या लोकांना, या आमचा विकासक आहे ह्यांना काढा, तर त्यांना काढत नाही. एवढे वर्ष भाडं रखडवून सुद्धा नियम काय आहे की 3 वर्षाचं तुम्ही भाडं द्यायला पाहिजे, 2 वर्ष ऑलरेडी द्यायला पाहिजे, 3ऱ्या वर्षाचं तुम्ही ऍडव्हान्समेंट द्यायला पाहिजे.
मग असं असताना तिथे तेच विकासकांना बरोबर मान्यता देतात. मग आमचं कुठेही काम कुठे थांबले गेलेलं नाहीये. सागर दर्शन असो किंवा चैतन्य साईचं असो, कंटिन्यू चालू आहे. आणि असं असताना 13-2ची कारवाई का? नेमकं काय तुमचं कोणाचं प्रेशर आहे? राजकीय लोकांचं कोणाचं आहे की कोण विकासक तुम्हाला काही करतो आहे, टार्गेट करतो आहे? काय नेमकं कारण काय आहे? आम्हाला समजायला पाहिजे आहे की हे आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या ठिकाणी हा पब्लिक सर्व 2 दिवसापूर्वी जमा झाले होते. त्याने सांगितलं की जर हे असे मनमानी सीओ करत असतील तर आम्ही हा येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनवरती पूर्णपणे आम्ही बहिष्कार टाकणार आहेत. आज 10,000 लोक इथे ह्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. या प्रकरणावर अजूनही काही प्रश्न उपस्थित आहेत, आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी नवनाथ मनोहर करंदेकर, चैतन्य साई जनता कॉलनी SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सचिव या नात्याने मी एवढंच म्हणेन की आज जी काय नोटीस लावली गेली आहे, परवाला आम्हाला बोलवलेलं आहे 23 तारखेला 13/2च्या नोटीसच्या संदर्भात. खरं तर जे काही चाललंय ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. कारण असं आहे की अवघ्या 3 वर्षाच्या कालावधीत जर विकासाचं एवढं काम होत आहे आणि मागील 1.5 वर्ष जर ही केस प्रलंबित आहे जागेसंदर्भात, म्हणजे 1.5 वर्षात जर केस प्रलंबित असेल हायकोर्टामध्ये, तर त्या दरम्यान आम्ही SRA कडे गेलो आणि LOI मागितली. जून मध्ये आम्ही जून 23ला LOI मागितली. त्यानंतर ऑगस्ट 23ला रिमाइंडर टाकलं की आम्हाला LOI इश्यू करा. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं न्यायप्रविष्ट असल्या कारणाने आम्ही ती तुम्हाला देऊ शकत नाही. मग जर न्यायप्रविष्ट असेल आणि आम्हाला कोणताही परवानगी मिळत नसतील तर मग अशा परिस्थितीत तुम्ही 13/2 लावूच कसे शकता? मग हा कोर्टाचा अवमान नाहीये का? त्यासाठी माझ्या मते तर कोर्टाने सुद्धा यावर दखल घेतली पाहिजे की आम्ही जर सांगितले की जैसे ते परिस्थिती ठेवायची आहे, अशा परिस्थितीत 13/2 कसं लावलं जातं. दुसरी गोष्ट, आज तुम्ही पाहिलं असेल कोरोनाच्या कालावधीमध्ये पहिला जो काय कोरोनाचा इथे हे झाला तो पहिला इथे 2020ला 22 मार्च 2020ला इथे पहिला कोरोनाचा पेशंट सापडला. त्यानंतर इथे संपूर्णपणे या जनतेने हलाखीचे दिवस काढलेले आहेत. कारण कोणाच्याही घरात शौचालय नाही आहेत. आज बाहेर जायचं तर BMC येऊन सांगते की बाहेर कोणी पडायचं नाही. अशा परिस्थितीत लोक अक्षरशः घरी तडफडून गेलेली आहेत. मग आज आम्हाला असेच किरण दिसलेलं आहे. पुन्हा जर कोरोना आला आणि आम्ही असेच जर झोपडपट्टीत राहिलो तर आम्ही असेच मृत्युमुखी पडायचं का? आज या 3 वर्षामध्ये जे असेच किरण दिसलेले आहे, त्यामुळे आम्हाला कुठेतरी वाटलं होतं की आज आमची इमारत बनेल आणि आम्ही ह्या झोपडपट्टीतून इमारतीच्या घरांमध्ये जाऊ. परंतु आज कल्याणकर हे मराठी माणूस असताना आणि इथे 95% वस्ती ही मराठी बहुल असताना सुद्धा हा असा अप्रिय निर्णय घेत आहेत, 13/2 लावण्याचा निर्णय घेत आहेत. ते पूर्णपणे चुकीचं आहे. ते कोणाच्या वरद हस्ताखाली हे घेत आहेत ते आम्हाला माहिती नाही आहे. फक्त आम्ही एवढंच सांगू की हा जो निर्णय घेताना तुम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा, कारण तुम्ही SRAचे प्रमुख आहात आणि SRAचं ब्रीदवाक्य काय की लोकांना मोफत घरं देणं. आज हे लोकांना मोफत घरं जे देत आहेत, जो विकासक देत आहेत, त्याला बडतर्फ करून काय साध्य करतायत ते त्यांना माहिती. नमस्कार, मी गजानन कर्वे, वय 56. आज लहानाचा मी इकडेच मोठा झालोय आणि एक स्वप्न होतं आमचं की झोपडपट्टीतनं आम्ही बिल्डिंग जावं करून. स्वप्न ते पूर्ण होतं तुमचं साहेब, कारण का आमच्याकडे CRZ होतं, इतर काही अडचणी आमच्या होत्या. दूर करणार कोर, कारण आम्हाला तेव्हा CRZ उठत नव्हतं. कारण ते माननीय केंद्र सरकारने जे नियम आणले त्यातनं आमच्या CRZ हळूहळू उठायला लागलं. त्यानंतर आदरणीय देवजी फडणवीस साहेबांनी त्या काळी जे काही नियम आणले त्यानुसार आम्हाला आज जे प्रॉपर्टी कार्ड नव्हतं तर प्रॉपर्टी कार्ड मध्ये आम्हाला मिळालं. साहेब एवढं करता करता आम्हाला एक प्रश्न पडतोय, जे आपली मुंबईची शांघाय करता प्रश्न जो सवाल आहे माननीय मोदी साहेबांचा, ती शांघाय तुम्ही करणार का की आम्हाला मुंबईतच पगारवसूल राहायला देणार तुम्ही? आज आकाशी गुप्ता साहेब आल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात
जो सिटीएस आम्हाला प्राप्त झाला, कारण सी शोर लँड जी होती त्या सी शोर लँडचं 2017ला मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता त्यांच्या मंत्रिमंडळात की सी शोर लँड असेल आणि तो ओपन प्लॉट असेल तर ती जागा महाराष्ट्र शासनाची आहे. त्याने तो जी.आर. केला आणि 13 एप्रिल 2022ला त्या जी.आर.च्या अंतर्गत आमच्या ह्या जागेला सिटी सर्वे नंबर मिळाला, म्हणजे प्रॉपर्टी कार्ड प्राप्त झालं. हे सगळं ज्याने केलंय त्या विकास पुरुषालाच आज इथून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जातो. तो पूर्णपणे चुकीचा आहे. हा प्रॉपर्टी कार्ड आहे 827 आणि 2126 हे दोन प्रॉपर्टी कार्ड आहेत. हे निरंक पद्धतीचे होते आणि इथे ओपन प्लॉट होता. तिथे ओपन प्लॉटला आपण सिटीएस नंबर टाकून ही जागा संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असल्याचं आपल्याला हा मालमत्ता पत्रक दिलेला आहे. त्यानंतर अनेक्झर 2 आपण तयार केला, जो जून मध्ये आपल्याकडे तयार झालेला आहे. ह्या 6 महिन्यात एवढे सगळे कामं केलेले असताना कुठेही त्यांचं असं हे नव्हतं इंटेन्शन की इथे कामं थांबली गेली पाहिजे, स्टॉप झाली पाहिजेत. परंतु वकील कोर्टामध्ये केस गेल्यामुळे हे सगळं थांबलेलं आहे. आणि सीईओ काय दाखवतात की तुमच्याकडे कार्य होत नाही, विकास कार्य पूर्णत्वास येत नाही. होणार कसं, जर आम्ही एलओआय मागितले आहे ती तुम्ही देत नाही आहात. जून 2023ला प्रॉपर्टी कार्ड प्राप्त झाल्यानंतर लगेचच आम्ही एलओआय ला अप्लाय केलाय. जून 2023 ही जून 2023 ची एलओआय अर्ज आहे. यानंतर लगेचच आम्ही ऑगस्ट 2023ला पुन्हा रिमाइंडर टाकला, परंतु त्या दरम्यान सुद्धा आम्हाला एलओआय प्राप्त झालेली नाहीये. हे रिमाइंडर आहे ऑगस्ट 2023चं. हे सगळं करत असताना पुढे कोर्टात केस दाखल झाली. त्यानंतर कोर्टाने जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा प्रकार केला. त्या दरम्यान आम्ही वारंवार त्यांच्याकडे आमच्या परमिशन्स मागतोय, परंतु त्या दिल्या जात नाहीत. आणि आता पहिलं तर 6 ऑक्टोबरला दिली होती आणि नंतर ही 10 डिसेंबरला दिली आहे. त्याची तारीख आहे आताची 23 डिसेंबर 2025. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठेही विकासकाचं कोणताही प्रॉब्लेम नसताना सोसायटी सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्य करत असताना येथील जनतेच्या मनात आम्ही एक आशा पल्लवित केली होती की लवकरच आपल्याला सर्व परवानग्या मिळतील आणि आपण लवकरच इमारतीत जाऊ. येत्या 3-4 वर्षात आपल्या बांधकामाला सुरुवात होईल. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. हा जो पुनर्विकासाचा प्रकल्प होता त्यातून बहुसंख्य आणि जेवढे स्थानिक आहेत सगळे आनंदी होणार होते, पण आता तो प्रकल्प स्थगित झालाय. तर या प्रकरणाबद्दल महिलांकडून आपण प्रतिक्रिया घेऊयात. त्यांच्या मते या प्रकरणाबाबत त्यांची किती आशा होती हे सगळं आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी सलोनी चाळके. आमच्या इथे जो म्हणजे एक आनंदाचा दिवस सुरू होता जवळजवळ 2-3 वर्ष, तो सागर दर्शनचा प्रकल्प थांबल्यामुळे अचानक सगळ्यांच्या घरात खूप दुःखाचा दिवस सुरू झाला आहे. कारण आम्ही आमच्या 3-4 पिढ्या इथेच राहत आहेत आणि जवळजवळ 50 ते 60 वर्ष इथे कोणताही डेव्हलपर आला नाही आणि आला त्याला कोणी टिकायला दिले नाही. कारण जे काय बेसिक त्यांचे पेपरचे काय असेल, पण आता जिथपासून आकाशजी गुप्ता इथे आली त्यांनी आम्हाला बऱ्याचशा पेपर वाईज ज्या काही मिस्टेक होत्या SRI करून हे ते सगळं आम्हाला क्लिअर करून दिल्या आणि त्याच्यावर हे काम सुरळीत चालू होतं. आणि आमचा बायोमेट्रिक झाला, पुढे पण अजून जे जे काय आहे ते होणार आहेत. पण त्या ह्याच्यात आता अचानक सागर रचनेचा प्रकल्प थांबवला महेंद्र कल्याणकर यांनी. पण त्याच्यावर आमच्या घरात एवढं प्रॉब्लेम झालेत, कारण आम्ही 8x10च्या रूम मध्ये राहतो. कल्याणकर यांच्यावर निषेध करणारच ना की आम्हाला हे नको आहेत, त्यांनाच बदलून टाका. आमचे बिल्डर बदलण्यापेक्षा त्यांना बदलून टाका. आम्हाला ते कशाला पाहिजे? कारण आमच्या हिताचं जर ते बघत नाहीये तर आम्ही त्यांच्या हिताचं का बघणार? त्यांच्या ते लोक त्यांच्या बायका पोरांचे बघतात आणि कोणाच्या गावात येऊन आम्हाला घरं खाली करायला लावतात.
आम्ही कुठे राहणार? सागर दर्शन मधली 250 घरं खाली झाली आहेत. ते लोक रस्त्यावर राहणार की कल्याणकर त्यांच्या घरी राहणार? कोणाच्या घरी राहणार ते? आणि आम्हाला आमच्या मुलांना आम्ही भविष्यात आता स्वप्न दाखवली. आता आम्ही बिल्डिंग मध्ये राहिलो नाही, तुम्ही राहणार. आता आमच्या मुलांच्या स्वप्नांचा कोण असं करणार असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही. तो कोणी असो, तो कल्याणकर असो किंवा अजून कोण असो, यात पॉलिटिशियन असो, आम्ही मतदान करणार नाही, आम्ही बहिष्कार टाकणार. आणि हे आमच्या सगळ्यांचं आहे. आकाशजी गुप्ता आगे बढ़ो, महेंद्र कल्याणकर, महेंद्र कल्याणकर. आकाशजी गुप्ताजी आमचे विकास. माझं नाव सायली कर्वे. मी इथे 18 वर्षापासून राहते. माझं लग्न झालं त्यापासून मी इथेच राहते. कारण काय, मी ऍक्च्युली बिल्डिंग मध्ये राहायची, आता झोपडपट्टीत आली. पण बिल्डिंग मध्ये शौचालय असून सुद्धा आज मी इकडे आली. इकडे काय विकास होईल असं वाटत होतं पहिल्यापासून. एवढे 18 वर्ष होऊन सुद्धा विकासाचा काही सुद्धा पत्ता नाही. ज्या ठिकाणी अनेक समस्या होत्या, पण त्या समस्या कमी होणार होत्या कारण हा प्रकल्प येणार होता. पण आता प्रकल्पच नाहीये तर समस्या वाढत चालल्यात. या समस्या काय आहेत ते जाणून घेऊया महिलांच्या माध्यमातून. माझं नाव स्नेहा नाईक. मी आज इथे 40 वर्ष राहते. माझा जन्मच इकडचा आहे. पण आज आम्ही 40 वर्षामध्ये आमच्याकडे टॉयलेट म्हणून की 6 टॉयलेट होते, त्यातले पण काही खराब झालेत. आता राहिले 3 टॉयलेट. मग एवढी रहिवाशी आम्ही 2000-3000 रहिवाशी आम्ही जाणार कुठे टॉयलेटला? तो पण प्रश्न. आणि परत आम्हाला जो बिल्डर आला तो घर देतो म्हणून बोलला ना, मग आता का त्याला बाहेर काढता? जर त्यांनी बनवला नसता तर तुम्ही बोला ना. अजून त्यांनी इथे हात पण टाकला नाही तर लोक का बोलतात? मग त्याला बाहेर काढायचं का बोलतात? त्यांनी जर केलं, काम बंद ठेवलं असतं किंवा आम्हाला पण आश्वासन दिलं असतं. आज आमच्याकडे बिल्डर खूप येऊन गेले पण कोणी अजून आमच्याकडे लक्ष दिलं नाही. मग जो देतोय त्याला तरी काम करू द्या ना. आणि नाही केलं तर तुम्ही त्याला बोला ना की तू बाबा काम करत नाहीये म्हणून तुझा बंद करतोय. आणि प्लस आमची मुलांचं शिक्षण इथे बीएमसी शाळा आहे. सर्व शाळा इकडे आहेत. आम्ही जर इथून बाहेर गेलो तर आम्हाला त्याचा डबल खर्च द्यायला लागेल. आज जे आम्ही खर्च देत नाहीये, बाहेर गेलो तर आम्हाला खर्च तर द्यायला लागणार. पण आम्ही बाहेर जायचंच का? आमचा जन्म इकडचा, आमच्या मुलांचाही जन्म इकडचा. मग आम्ही जाणार का? जर काढायचं असेल तुम्ही पहिलेच काढायचं होतं ना. जेव्हा लोक नवीन राहायला आली तेव्हाच का नाही जागा हे केली, खाली करायची होती? आज 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष झाली लोकांना इथे राहून. मग तुम्ही त्यांना आता का काढताय? कारण ह्या दिवसात आम्ही जे असे काढलेले दिवस ते आमच्या नातवंडाने तरी काढू नये असं त्यांचं एक स्वप्न होतं. पण आता वाटतं की आमची काढली ती काढली, मुलांनी पण काढली आणि नातवंड पण आमची इथेच काढतील असं वाटायला लागलं. इथेच पण काढतील की नाही का बाहेर जायला लागेल त्यांना? कारण त्यात काय असं, त्या कल्याणकर सरांनी जो असं हे केलेला आहे त्याच्या पुढे त्यांचा काय नक्की हेतू आहे तो अजून आम्हाला काय कळलेला नाहीये. आम्ही इथे 60-70 वर्ष आम्ही राहतो ते झोपडपट्टी. पण आम्हाला आता हे बिल्डर आले त्यामुळे हे करायला पाहिजे ना. तुम्ही दिलं पाहिजे ना आम्हाला हे करून. कल्याणकर कोण आहे ना, त्यालाच खाली वडायला पाहिजे. खाली वाढायलाच पाहिजे त्याला. आम्ही इथे एवढं वर्ष आम्ही राहत, आमची पोरं बाळी तर मोठी झाली, आज मोठी झाली. तुम्ही इथलाच आहेत, जन्म इकडचा. गोल्डन मध्ये जातो. मतदान आम्ही करणार नाही. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. मी काय म्हणते, बाळासाहेबांनी सांगितलं होतं ना 40 लाख घरं देणार म्हणून. 40 लाख घरं देणार म्हणून, पूर्ण विकास करणार, पूर्ण झोपडपट्टी पूर्ण विकास करणार. मग याच्यासारखी झाली झोपडपट्टी. आपला जी न होणारी झोपडपट्टी झाली. खाडा झाला, शापूजी पाळंगी झाली, धारावी झाली. धारावी अजून कमी आहे, धारावी चालू आहे. आपला हात सत्यवाडी झाली. मग आम्ही एवढं काय पाप केलेलं आहे का नाही होत आहे? कुठल्या पण यांना जर हे बनवायचं असेल इथे सिंगापूर, तसं पण सांगा ना आम्हाला, बाबा इथे सिंगापूर बनवायचं आहे म्हणून. सिंगापूर बनवा तुम्ही, पण आम्हाला पर्याय करू नका. आम्हाला कुठेतरी हे करा. तुम्ही समुद्रामध्ये सिंगापूर बनवा ना, आम्हाला साईडला बिल्डिंग द्या, पण आमच्या जागेवर आम्हाला द्या. 2054 आणि 250 झोपडधारकांच्या भवितव्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरित असताना प्रशासन मात्र
मौन बाळगून आहे. जर या अन्यायकारक निर्णयाला तात्काळ स्थगिती मिळाली नाही तर मतदानाचा हा बहिष्कार अधिक तीव्र आंदोलनात बदलण्याची शक्यता स्थानिक जनता करत आहे. आता मात्र प्रश्न एकच आहे, वरळीतील जनता कॉलनीतील रहिवाशांचे घर आणि हक्क सुरक्षित राहणार का? 2054 आणि 250 कुटुंबांवर लादलेले कलम 13(2) खरंच कायदेशीर आहे का? आणि नागरिक मतदानापासून दूर राहिले तर त्याची जबाबदारी कोणाची आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की लिहा. आणि आमच्या साऊथ मुंबईच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.